आज तुम्ही म्हणाल की अभिनयातलं परिपूर्णत्व बाजूला ठेवून नेपथ्याच्या परिपूर्णत्वाच्या मागे का बरं लागलाय हा माणूस. त्याला एक कारण आहे. मी सौंदर्यशास्त्राचा प्राध्यापक आहे आणि परिपूर्णत्वतेतच सौंदर्य, खरं सौंदर्य दडलेलं असतं असा माझा आजपर्यंतचा सौंदर्यशास्त्राचा अभ्यास मला सांगतो. त्यामुळे माझ्या आजूबाजूची कोणतीही गोष्ट असो, मग ती बैठक असो, ती पायी असो, त्यावरची फुलदाणी असो, ती एकदम व्यवस्थित असली पाहिजे, परिपूर्ण असली पाहिजे आणि त्या तशा असाव्यात म्हणून मी काही एक निकष ठरवून घेतलेले आहेत. म्हणजे आता वानगी दाखल सांगायचं झालं तर तो एक नट आहे बघा, गौरव मोरे. त्याच्या स्किटसाठी त्याचे किमान 10 अपमान हा निकष आहे, बरोबर. किंवा दुसरा एक नट आहे प्रभाकर मोरे. त्यांच्या स्किटसाठी 2 ते 4 भूताचे किस्से हा निकष आहे. किंवा आणखीन एक मोठा नट आहे अरुण कदम. त्यांच्या स्किटसाठी कोणताही निकष नसावा हा एकमेव निकष आहे, बरोबर आहे की नाही. तर तसेच मी सुद्धा प्रत्येक गोष्टीला काही निकष ठरवून घेतलेले आहेत आणि ते निकष पास झाले तरच ती वस्तू, तो प्राणी, ते फळ, ती भाजी किंवा तो मनुष्य त्याला या घरात स्थान मिळतं, नाही तर अजिबात नाही. डॅड आलं माझ्या कर्माचं फळ आलं. बाळा किती वेळा सांगितलं तुला मला बाबा म्हणायचं. ओके बाबा बाबा बाबा. मी आज खूप खुश आहे, व्हेरी हॅपी. काय झालंय काय माझ्या फुलपाखराला एवढा आनंदी व्हायला. बाबा हा आय हॅव फाउंड वन. म्हणजे मला ते सापडलेत. म्हणजे तिकडली स्वारी सापडली आहे. बाळा स्पष्ट बोल, नाही कळत आहे मला, अजिबात कळत नाहीये. बाबा तुमचा जावई सापडलाय मला. आता कसं बोललीस. तुमचा माझा जावई, माझा जावई बाळा हळूहळू मोठी हो बाळा. बाळा तुला सांगतो माझी आधीपासून इच्छा होती की तुझा जोडीदार, आयुष्यभराचा जोडीदार तू स्वतः निवडावास. म्हणजे तो कसा असावा याचे काही निकष मी तुला ठरवून दिले होते, पण तो निवडावास तू. अगदी त्या एक्सपेक्टेशन्स प्रमाणेच मी निवडलाय. वा वा वा. अगं मग कधीतरी भेटायला बोलव जावई बापूंना घरी. बाहेरच थांबलाय. कोण? जावई तुमचा. मूर्ख मुलगी, बाहेर थांबवतो असं कोणी? हा बाहेर उभं केलंयस त्यांना, आत बोलव त्यांना. नाही म्हणजे मी आधी तुमच्याशी बोलून मग त्याला आत बोलवणार. नाही अजिबात नाही, असं त्यांना बाहेर उभं करायचं नाही. कोण आहे तो सुकुमार मला बघू तर दे. आत बोलव, आत बोलव. बोलवू? बोल. माझ्या घरात शिट्टी मीच वाजवली. तू वाजवलीस? हो. कधी शिकलीस आहे? म्हणजे नुकतंच शिकते मी, त्यांनीच शिकवलं मला. त्यांनी? त्यांची कृपा आहे. त्यांची? कोण आहेत ते मला बघू तरी दे. तुझे गुरु कोण आहेत? बोलव त्या सुकुमाराला बोलव. हा सुकुमार. अरे देवा. इतकं भारावून गेला ना तुम्हाला भेटून. नमस्कार कसा करायचा हे पण विसरला. हो का? असू दे असू दे असू दे. वा वा. पण बघा ना त्याच्याकडे, म्हणजे नाही बघतोच आहे मी. काय सौंदर्य आहे ना याचं. म्हणजे जस्ट लुक इट इज हेअर. असं समुद्राच्या फेसा लाटांसारखी ती केश रचना. अँड लुक इट इज आईज. म्हणजे असं सूर्याच्या कोवळ्या किरणांसारखे चमकणारे डोळे. अँड लुक इट इज फिजिक. वाव. हिमालयासारखी भव्य देहयष्टी. अँड हिज फेस बाबा, कौतुक करते ना. अँड हिज फेस बाबा, म्हणजे असं तुफान पावसाला धुडकावून, धरणीला छेदून, तिच्या अंतःकरणातनं बाहेर येऊन अशी चकाकणारी वीज. तिच्यासारखा करारी चेहरा आहे बाबा. नाही ग. नाहीच म्हणजे एकतर याने तरी चुकीच्या स्किट मध्ये एंट्री घेतली आहे किंवा माझी या जगातनं एक्झिट व्हायची वेळ झाली. या दोनच गोष्टी होऊ शकतात.
असं काय बोलताय तुम्ही बाबा? अगं अगं काय बोलू बाळा, इकडे हो एक मिनिट. अगं ज्या केसांमध्ये तुला फेसाळलेल्या लाटा दिसतायत ना, तिथे मला लोकलची जमलेली गर्दी दिसतेय फक्त. आणि ज्या डोळ्यांमध्ये तुला किरणांची चमक दिसतेय, तिथे मला शून्य बुद्ध्यांक असलेली गोंधळलेली नजर दिसतेय फक्त. काय आहे हे? हा 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 शोधून आणलायस तू? हा माझा जावई होणार आहे बाळा? बाबा तुम्ही असं नका ना बोलू बाबा. आपलं आपलं काय ठरलं होतं? काय? आले आले रिजेक्ट नाही करायचं. हो बाळा. तुम्ही काय म्हणता की सौंदर्य हे फक्त दिसण्यातून नसतं, ते अनुभवातून येतं. हो हो हो. बरोबर आहे, मी म्हणालो होतो असं. हा हा मग पण याला अनुभवण्याचीच भीती वाटते मला. हा प्रॉब्लेम झाला. थोडं लक्षात घे, तू माझं धाडसच होत नाहीये की मी याला अनुभव. तुम्ही प्लीज एकदा बोला त्याच्याशी. फक्त बोला ना, थोडंसं बोला. बाळा बोला बोला अगं बाळा कसं बोलू मी याच्याशी, मला सांगा. हा प्लीज बाबा, माझ्यासाठी. बरं ठीक आहे, मी प्रयत्न करतो फक्त तुझ्यासाठी. बरं. काय रे बाबा? बाबा वगैरे काय झालेलो नाही आपण अजून. हा म्हणजे तुमची पोरगी बोलत होती मला, पण मी बोललो नको नको, आधी शादी रॅमेज, शादी रॅमेज, मग हमीनून, मग बच्चे कंपनी. इकडे बघ, रॅमेज आणि हमीनून या 2 शब्दांनंतर कसा संवाद साधायचा बरं मी याच्याशी? एक कारण सांग मला की मी याच्याशी संवाद साधायचा. एक कारण सांग मला. त्याची भाषा आपल्यापेक्षा जरा वेगळी आहे ना. जरा वेगळी आहे. तुम्ही ट्राय करा ना बाबा प्लीज. बरं ठीक आहे. काय या, ये इकडे. बाबा म्हणजे बाबा अशी हाक मारत नाहीये मी तुला. काय रे बाबा, नाव काय तुझं असं विचारतोय. नाव असेल ना, काहीतरी नाव असेल ना. हा चम्मन. एवढा वेळ घेऊन यांनी स्वतःचं नाव चमन असं सांगितलं मला. चमन नाही, चम्मन 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 चम्मन. चम्मन हा सौंदर्य शास्त्राचा प्राध्यापक सांदीपनी कुलकर्णी, त्यांचा जावई चम्मन. चम्मन नावाचा जावई आहे सांदीपनी कुलकर्णी. चम्मन कसं मी स्वीकारू याला? हा बाबा. काय, कुठून भेटलाय, कुठून हा नमुना तुला? ऍक्च्युली ना त्याची गंमतच झाली. हो. म्हणजे वन्स अपॉन अ टाइम कसं झालं की मी कॉलेजमधनं घरी येत होते हा. आणि ना मला खूप भूक लागली होती आणि असं खूप ऊन होतं. तेवढ्यात मला याची फ्रँकीची गाडी दिसली. मी तिकडे गेले आणि त्याने मला एक फ्रँकी दिली. गरम आहे गरम. माझ्यासोबत पर्स होती, हातात फोन पण होता. सो ना पैसे काढता काढता ना ती फ्रँकी पडली. यार ते एवढं ऊन होतं, एवढी भूक लागली होती ना मला, आणि तेवढ्या त्याने माझ्या पुढे फ्रँकी केली. ती पण फुकट. ॲट दॅट मोमेंट आमची जी नजरानजर झाली ना, तिथेच मला कळलं की तुमच्या सौंदर्यशास्त्राच्या सगळ्या डेफिनेशन्समध्ये खरी उतरणारी मूर्ती ती हीच. आणि एवढं सगळं झाल्यावर मी एवढी भारावून गेले ना की मी मनोमन त्याला तिथेच वरून टाकलं. अगं ओवाळून टाकण्याच्या लायकीचं नाही हा. याला वरून टाकलं म्हणतेस तू बाळा? नाही बाबा प्लीज, हे असं राजबिंड सौंदर्य कसं ना करू मी. एक मिनिट, राजबिंडा? हा कुठला गुंडा आणलायस आपल्या घरात असं विचारणार होतो मी आता. राजबिंडा म्हणतेस तू याला बाळा? प्लीज तुम्ही तोंड सांभाळून बोला. हा होणारा जावई आहे तुमचा. बाळा अगं तू तोंड सांभाळून बोल. याला कसं जावई म्हणू मी? तेल गरम करत ठेवतो ना आपण कढईत, तेव्हा त्याच्यात जिरं टाकल्यावर हे जिरं का टाकलं तर तेल गरम झालंय की नाही हे बघायला, असं म्हणणाऱ्याचा एक वेळ लकडी पुलावर जाहीर मुका घेईन मी. हसू नकोस, विनोद नाही करत मी. पण तुला जावई म्हणून घेणार नाही मी, कळलं का? मूर्ख मुलगा काय हसतोय बघ तो कसा. चेहरा बघ त्याचा, चेहरा बघ. डोळ्यात ससे फिरतायत बघ कसे. हा? याच्याकडे बघून वाटतं हा 10वी तरी पास झाला असेल म्हणून. बाबा प्लीज हा, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. काय बोलली माझी लवक? काय तुम्ही असं चेहऱ्यावर बोलू नका त्याला. बाबा खरंच हो, खूप साधा आहे हो, अगदी प्युअर सोल आहे हा. हे बघा ना निघाला. प्युअर. ऐक ना, माझ्या मुलीचा सौंदर्यशास्त्राचा अभ्यास जरा भरकटलाय असं मला दिसतंय. पण तुला स्वतःच्या वकुबाचा अंदाज असेल ना काहीतरी. कोणाचा कुबाचा? वकुबाचा काय?
गाढवा पुढे वाचली गीता. तुला कशाला सांगतोय बाळा. बाळा हुशार होतीस ग. लहानपणापासून कसं वाढवलंय तुला मराठी भाषेचा अभिमान असावा वगैरे. हो. काय झालंय तुला अचानक अशी माठ का झाली आहेस तू? गेली 10 मिनिटं शिवाली बरोबर प्रहसन करतोय असाच भास होतोय मला बाळा. असं का बरं झालंय तुझं? पुण्याची विनम्र अभिनेत्री होतीस की नाही? हो. मग कल्याणची चुलबुली का झाली आहेस तू अचानक? बिकॉज आय इन लव्ह बाबा. सन्न असा आवाज येईल फक्त असं परत एकदा बोललीस तर. प्रेम वगैरे नाही, अजिबात नाही. बाबा माझं ठरलंय मी याच्याशीच लग्न करणार आहे. हो मला ह्याच्याच प्रेमात पडायचं आणि मी याच्या प्रेमात पडली ऑलरेडी. मला ना या समुद्रात स्वतःला झोकवून द्यायचंय. झोक झोक मी तुला झेलायला तयार आहे. झोक कान फाट फोडीन. एकदम गप्प बस तू. गप्प बस तू पण. हे झोक तू झोकून दे. तू झेलायला तयार आहे हे बघायला आलोय मी इथे. मोठा माणूस ही भाषा माझ्या समोर वापरायची नाही कळलं ना? झोकून देईन आणि झेलायला तयार आहे वगैरे. क्षणात कपाळ मोक्ष करेन मी तुझा. माझा कपाळ ऑलरेडी मोक्षच आहे. फक्त या केसांमुळे तुम्हाला दिसत नाही एवढं होतं लहानपणी. याला दूर नाही ग माझ्यापासून. याला दूर नाही माझ्यापासून. तू भाषा ए करुणा करा. का असा निर्दयी होतोस रे? एकीकडे मला प्राध्यापक बनवून कित्येकांचे बुद्धिवान जावई घडवून घेतोस आणि दुसरीकडे आमच्या नशिबात मात्र ही असली रिक्त निर्बुद्ध डोकी. का का असं करतोस रे? हा हे असलं काहीसं प्राक्तनात लिहिण्यापेक्षा एखाद्या खोल गुहेत समाधिस्थ होण्याचा योग लिहून या सर्व अंधकारापासून मुक्तता मिळवण्याचा तेजस्वी मार्ग का बरं लिहित नाहीस रे माझ्या नशिबात? हा? आयुष्याचा मार्ग या अशा काट्यांनी भरण्याआधी मावळत्या सूर्याच्या साक्षीने आमलाच्या पावसात हा देह आकंठ भिजवून तो देह तेलाच्या तप्त समुद्रात विलीन करण्याची सद्बुद्धी दे रे. करुणा करा दे रे मला. हे देवा. बाबा उठा. असू दे. मस्त बोलला बाबा. काय कळलं नाही पण मस्त बोलला. मी काय बोलतो स्नुषा? हा आयटम आपला रॅमेज मध्ये ठेवायचा काय? निघ निघ. माझ्या भाषेचा दर्जा तुझ्यासारखा होण्याआधी निघ इथून. निघ नाही तर चपलेने मार. निघ घराच्या बाहेर.